एकीकडे शेती पिकाला कवडीमोल भाव मिळतोय. शेतीवरच उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्याला आज अनंत अडचणीतून जावं लागतंय. खतांचे दर गगनाला भिडलेत. यातून शेतकरी कसाबसा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत असताना आता ऐन उन्हाळ्यात महावितरणनं शेतीच्या वीज पुरवठ्यात कपात केली आहे. यामुळे संतापलेल्या पट्टण कोडोली आणि इंगळीतील शेतकऱ्यांनी महावितरणच्या पट्टण कोडोली कार्यालयावर धडक दिली. इतर सर्व ग्राहकांना वीज पुरवठा पूर्वीप्रमाणे सुरू असताना शेतीपंपांच्या वीज दरातच कपात का, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला. प्रत्येकाला लाईट चालू आहे चालते आणि यांना आम्हाला शेतकऱ्यांनी द्यायला चालत नाही. काय हे जे जरा उत्तर यांनी द्यायला पाहिजे साहेबांनी. आणि क्रेशर खडी केशर ते आहेत ते चालू असतात इळभर आणि शेतकऱ्याला काय मिळत नाही लाईट हे म्हणून त्यांनी विचारायचं आहे. एवढी कळकळीनं विनंती की शेतकऱ्याची लाईट एवढी पूर्ण द्यावे 8 तास. यावर महावितरणच्या हुपरी विभागाचे उपमुख्य अभियंता रोहित कुलकर्णी यांनी शेतीपंपांच्या वीज दरात केलेली 2 तासांची कपात मागं घेण्यासंदर्भात विचार करू अशी ग्वाही दिली. हुपरीचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी शेतकऱ्यांची समजूत काढत तणाव निवळण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी अभयकुमार मगदूम, रावसाहेब विठाण्णा, कौस्तुभ पाटील, भारत आवटे, रानोजी पुजारी, सुदर्शन जाधव, सुरेश हुपरे, रानोजी देवबा, केशव पाटील, रावसाहेब पाटील, बाबूराव मगदूम, दादा पाटील, शहाजी पाटील, प्रकाश सांगले, राजू जोशी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.